नमस्कार मंडळी. तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच आता राजे शिर्के कुटुंब पतंग उडवणार आहे. हो, त्यांच्याकडे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कॉम्पिटिशन असते पतंग उडवायची. जसं आपल्याला मामा बोलले होते ईश्वरीला, हे गेल्या काही भागांमध्ये दिसलं. म्हणजे मकर संक्रांतीला का नाही ठेवत असा सगळ्यांचा प्रश्न असतो. तेव्हा उत्तर असं असतं त्या प्रश्नाचं की मकर संक्रांतीला सगळे आपापल्या सणासाठी बिझी असतात, एक्सायटेड असतात, आपल्या आपल्या कुटुंबियांसोबत सण साजरे करू इच्छितात. पण त्याच दिवशी जर आपण पतंग उडवायचं म्हटलं तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे घरच्यांना वेळ नाही देता येऊ शकत. म्हणून मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पतंग उडवायची स्पर्धा ठेवण्यात आलेली असते. आणि आता आकाशने सुद्धा इकडे नम्रताला इन्व्हाइट केलेलं असतं पतंग उडवायच्या कॉम्पिटिशनसाठी. आणि सगळेजण जमलेले असतात आता खाली त्यांच्या हॉलमध्ये. पण मग होतं असं की आता वल्लरी मुद्दामून डाव खेळते आणि ईश्वरी खूप एक्सायटेड असते पतंग उडवायला आधीपासूनच. ती खूप छान पतंग उडवणारी असते. सो आता वल्लरी तिचे पाय खेचण्यासाठी मुद्दामून म्हणते की ईश्वरी, तू पतंग उडवावास असं अर्णवची इच्छा आहे असं मला काही वाटत नाही, त्यामुळे तू काही पतंग उडवू नकोस, तुला काही गरज नाही आहे पतंग उडवायची. तेव्हा सगळे त्याचा विरोध करतात. सगळे म्हणतात की का, अर्णव असं का म्हणेल. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघते आणि म्हणते की हो का सर, खरंच. तेव्हा अर्णव म्हणतो, माझं काहीच हरकत नाही, तुला पटेल ते कर, असं म्हणतो तो. आणि तिथून त्याचा काहीतरी ऑफिसचा कॉल येतो आणि फोनवर बोलण्यासाठी निघून जातो. सो आता ईश्वरी म्हणते की कोणी रोखो अथवा ना रोखो, मी तर पतंग उडवणार आणि माझ्या आजूबाजूच्यांची पतंग कापणार सुद्धा. सो आता ईश्वरी खूप हेव्याने त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार असते. आणि वल्लरीची वाईट नजर तिच्यावर असते. वल्लरीची इच्छाच नसते की तिने भाग घ्यावा. तितक्यात आता नम्रता तिथे येऊन पोहोचते. नम्रता म्हणते, इशू येऊ का. तेव्हा ईश्वरी आता तिला म्हणते, अरे नमुताई ये ना. आता नम्रताला तिथे आलेलं बघून सगळेजण खूप खुश होतात. सगळेजण तिची खुशाली विचारतात, आज ती तिथे कशी काय, आणि बरं झालं आली ते, इथे आज त्यांची पतंग कॉम्पिटिशन आहे असं सगळेजण सांगत असतात. तेव्हा आता आकाश म्हणतो की ॲक्च्युली मीच नम्रताला काल सांगितलं होतं की तू येशील, आमच्याकडे पतंग कॉम्पिटिशन आहे आणि असं मी त्यात भाग घेणार आहे म्हटल्यावर मला चीअर करायला कोणीतरी हवं ना, म्हणून मीच तिला बोलवून घेतलं आहे. आता नम्रता काहीच बोलत नसते. नम्रता फक्त बघत असते, हसत असते. आणि अर्णव मात्र त्या दोघांकडे बघत असतो. ते झाल्यानंतरून आता वल्लरीचा जळफळाट होतो आणि वल्लरी चिडते आणि म्हणते आकाशला की तुझं काय रे सारखं सारखं नम्रता करत असतोस, तू का तिला सांगितलेलं आहेस पतंग कॉम्पिटिशनबद्दल, आणि तुला चीअर करणारे आम्ही काही कमी आहोत का, का तिच्या मागे सारखं सारखं फिरत असतोस आणि का तिला आपल्या घरी बोलवत असतोस. आता नम्रताला ती आल्या पावली परत पाठवायचा प्लॅन करत असते. ती नम्रताला डायरेक्ट म्हणते, ए मुली, माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून जा. किंवा मिडल क्लास मुलींचं असं असतंच का गं की श्रीमंत मुलगा पाहायचा आणि त्यांना फसवायचं आणि त्यांच्या मागे मागे जायचं आणि हळूच त्यांच्याकडून प्रेमसंबंध काढून त्यांच्या घरात शिरायचं, एवढंच जमतं का गं तुम्हाला. तर नम्रता याने खूप दुखावते. नम्रताचे डोळे पाणावतात आणि ईश्वरी वल्लरीला जागीच रोखते. ईश्वरी म्हणते, बास झालं मामी, खूप बोलताय तुम्ही. तेव्हा आकाश पण म्हणतो, ममा बास, तुला कळतंय तू काय बोलतेस ते. आणि हो, नम्रता मला नव्हती होऊन बोलली, मी तिला होऊन बोलवलेलं इथे, त्यामुळे जे बोलायचं ते माझ्याशी बोल. आणि बोलताना जा ना जरा भान ठेवत जा, जरा विचार करत जा. आता आजी ज्या आहेत त्यासुद्धा खूप चिडतात आणि म्हणतात की वल्लरी, कोण मिडल क्लास आणि कोण कोणाला कसं फसवतं हे तू नको सांगूस. आणि काय गं, तू पण तर एका मिडल क्लास फॅमिलीमधलीच होतीस ना, तू पण तर माझ्या मुलाला फसवलंस असं म्हणू शकते मी, आणि आज तू या घरावर राज्य करतेस. आधी आपण काय आहोत ते बघावं आणि मग दुसऱ्यांना बोलावं. माझा मुलगा पण तर साधा होता. विशेष म्हणजे माझा मुलगा तर तुझ्या प्रेमात सुद्धा नव्हता पडला, तरी तू माझ्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलंच होतंस ना. मग कुठल्या हक्काने तू नम्रताला असं बोलतेस. आणि पहिला मुद्दा, नम्रता आणि आकाश हे दोघं चांगले मित्रमैत्रीण आहेत. तेव्हा आकाश म्हणतो, हो, आमच्यात काय आहे काय नाही आहे हे जगाला माहिती आहे, आणि काही असेल पण तर मी घरी सांगेल ना सगळ्यांना. तो आधीच्या आधी असं नम्रताला वाईट नाही बोलू शकत. असं आता तो खूप बोलत असतो, ओरडत असतो आणि नम्रता बिचारी रडत असते. तो तिला शांत करू लागतो. आणि आता अर्णवसुद्धा बोलतो की मामी, बिहेव युअर सेल्फ. आपण चांगल्या घरातले आहोत म्हणून आपण एखाद्याला आपल्यापेक्षा मागे असलेल्याला असं बोलू शकत नाही. त्यामुळे प्लीज भान ठेवायचं बोलताना. आणि आकाशला मीच सांगितलं होतं की बोलवून घेशील तिला, पण यामध्ये त्याची चूक नाही आहे, जे बोलायचं आहे ते माझ्याशी बोला, असं म्हणतो. आणि वल्लरी आता रागाच्या भरात तिथून निघून जाते. ती कोणाला बोलूच देत नसते. तीच जास्त संताप करत असते. तिचं कोणी ऐकत नाही, तिला कोणी भाव देत नाही, म्हणून ती तशीच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आता सगळेजण गच्चीवर पतंग उडवायच्या कॉम्पिटिशनसाठी जमलेले असतात. आजूबाजूच्या टेरेसवर पण आजूबाजूचे स्पर्धक असतात. आणि आता स्पर्धेत कोण कोण असतं माहिती आहे का. आकाश असतो, त्यानंतरून राकेश असतो आणि ईश्वरी असते. आता ईश्वरीचं मेन टार्गेट असतं की राकेशची पतंग कापायची, आणि राकेश काहीतरी डाव खेळणारच असतो. आता सगळेजण आपापल्या पार्टनर्सना चीअर करत असतात. फक्त आजी आणि अंजली खाली बसलेल्या असतात.
बाकी वल्लरी पण आता थोड्या वेळात तिथे येते आणि ती ईश्वरीचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल किंवा नम्रताचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल असा प्लॅन रचत असते. तर आता राकेश पतंग उडवत जी असतो त्या पतंगचा मांजा ही धरत असते अंजली, पण तिला कोणी धरू देत नाही. तेव्हा मामा तो पतंगचा मांजा धरतात. तर दुसरीकडे आता राकेशच्या पतंगाचा मांजा ही धरते नम्रता आणि ईश्वरीच्या पतंगाचा मांजा असतो अर्णवच्या हातात. आता पतंग उडवायची कॉम्पिटिशन सुरू होते आणि बघता बघता राकेशचा पतंग सगळ्यात आधी कापला जातो आणि तो कापणारी ईश्वरी असते. आता राकेशचा खूप जळफळाट होतो, त्याला सगळे हसत असतात कारण त्याला पतंग उडवणं असंही येत नसतं आणि त्याच्यात पहिल्याच डावात त्याचा पतंग कापला जातो. त्यानंतरून आता स्पर्धेत असतात आकाश आणि ईश्वरी. आता नम्रता आणि आकाशमध्ये चांगलीच जवळीक होऊन जाते या निमित्ताने, कारण आकाश तिच्या प्रेमात असतो आणि नम्रताच्या पण मनात कुठेतरी असतं, पण नम्रता काही दाखवत नसते. आणि वल्लरीचा जळफळाट होत असतो. आता ईश्वरीवर खूप राग येत असतो तिला, म्हणून ती आता हळूहळू ईश्वरीची जागा बदलू बघत असते. वल्लरी म्हणते की ईश्वरी इकडनं खेळ किंवा इकडनं उडव. ती आता बरोबर घोळात घेत घेत ईश्वरीला बाजूच्या कॉर्नरने घेऊन जाते, जिथून पाय घसरून जर कोणी खाली पडलं तर थेट मरण पावेल, कारण गॅलरी उंच असते ना त्यांची. तर आता ईश्वरी पतंग उडवता उडवता मागे सरकत असते. अर्णवच्या हातात मांजा असतो, पण त्याचं लक्ष दुसरीकडेच असतं आणि तो पण काही मनापासून त्याने धरलेला नसतो, अंजलीच्या सांगण्यावरून धरलेला असतो. सो आता ईश्वरी तिच्या धुंदीत चालत असते, तिच्या धुंदीत पतंग उडवत असते आणि आता बघता बघता ती मागे सरकते आणि मागे सरकताच तिचा तोल जाणारच इतक्यात अर्णव तिला पकडून घेतो, कारण अर्णवचं लक्ष जातं की ती पडणार आहे आता. अर्णव तिला पकडतो आणि खाली पडण्यापासून वाचवतो. वाचवताना तो तिला त्याच्याकडे ओढतो, कारण मागे तोल गेला तर ती पडली असती. सो तो तिला पुढे ओढतो आणि दोघंही ते खाली पडतात. अर्णव खाली आणि ईश्वरी त्याच्या अंगावर पडते आणि दोघांमध्ये अशा प्रकारे जवळीक होते. आता अर्णवला खूप जोरात लागतं, पण ठीक आहे, ईश्वरीचा जीव वाचतो आणि अर्णव आता ईश्वरीला खूप झापतो. सगळ्यांसमोर खूप ओरडतो की मिंदोर जरा आजूबाजूला बघून पतंग उडव, काही गरज नाही आहे ते पतंग कॉम्पिटिशन करायची, ठेवतो पतंग. आता नेमकं होतं असं की बघता बघता ईश्वरीच्या हातातल्या पतंगाची जी दोरी असते ती तिने सोडलेली नसते. ती म्हणते असं कसं सर, आत्ता तर मी पतंग जिंकणारच, बघा तुम्ही. आता अर्णवच्या लाख रागवण्यावर सुद्धा ईश्वरी परत पतंग उडवते आणि सगळेजण ईश्वरी तुला लागला नाही ना, अर्णव तुला लागला नाही ना, त्यांची काळजी करत असतात. हां, पण ते जेव्हा एकमेकांच्या अंगावर पडलेले असतात ना खाली, तेव्हा त्यांच्यात जेव्हा जवळीक होते तेव्हा सगळेजण त्यांना चिडवत असतात. ईश्वरी आता पतंग उडवायच्या कॉम्पिटिशनमध्ये पुन्हा असं जाते आणि अर्णव ऐकत नसतो. अर्णवला तिची खूप चिंता वाटत असते, पण अर्णवला प्रश्न पडतो की मला जर हिचा राग आलाय मग मला हिची चिंता का वाटते. सगळेजण पुन्हा तिला चेअर करायला लागतात आणि इकडे वल्लरीचा प्लॅन मात्र फसलेला असतो ईश्वरीला जिवे मारण्याचा. म्हणूनच तिचा जळफळाट होत असतो. शेवटी आता हाही प्लॅन तिचा फसल्यामुळे ती तशीच खाली निघून जाते रागाच्या भरात आणि काहीतरी अजून भयानक प्लॅन करू लागते, कारण ईश्वरी जिंकलेली तिला आवडत नसतं आणि ईश्वरीला परत तिच्यावर संशय जातो आणि ती वल्लरीकडे हसतच बघत असते की मी पुन्हा तुला हरवलं बघ बघ असं, म्हणजे त्या नजरेने. आणि त्याच नजरेमुळे आता तिला फेल वाटत असतं वल्लरीला, म्हणून वल्लरी रागाच्या भरात तशीच निघून येते आणि पुन्हा एक जीव घेणं कट रचू लागते. तर मंडळी, हा होता आजचा ट्विस्ट. तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया लवकरच. धन्यवाद.